कर्तुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव स्वकार्ये सर्वदा। नमो गुरुभ्यो गुरुपादुकम्यो नमः परेभ्यः परपादुकम्यः आचार्य सिद्धेश्वरपादुकम्यो नमो लक्ष्मी परिपादुकम्यः। श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु सद्गुरु पादुकम्यो नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिवीरदानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरान् अनेकरूपदैत्यानां तन्नमामि पुरुषोत्तमं। श्री सद्गुरु कृपा ज्योतिष कार्यालय यामध्ये मी ओंकार शंकर देशपांडे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। वृषभ राशी वाल्यांसाठी हा आठवडा साधा नाही, कारण तुमच्या राशीत स्वतः हर्षल वसलेला आहे आणि 11व्या भावात म्हणजे लाभस्थानात मीन राशीत चार ग्रहांची युती होत आहे। रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून। त्यातच बुध 10 एप्रिलला म्हणजे मीन राशीत प्रवेश करणार आहे। म्हणजे हा आठवडा तुम्हाला अचानक फायदा देऊ शकतो, पण तितकाच मोठा धक्का सुद्धा देऊ शकतो। तर ग्रहस्थिती अशी आहे, वृषभ राशीवाल्यांनो आधी आपण ग्रहस्थिती पाहून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। 11व्या भावात म्हणजे मीन राशीत रवी मंगळ मार्गी होत आहे, शनी वक्री, नेपच्यून आहे। पहिल्या भावात हर्षल, दुसऱ्या भावात म्हणजे मिथुन राशीत गुरु, चौथ्या भावात म्हणजे सिंह राशीत केतू, त्यानंतर 9व्या भावात म्हणजे मकर राशीत प्लुटो, त्यानंतर 10व्या भावात म्हणजे कुंभ राशीत बुध आणि राहूची युती, 12वा भाव म्हणजे मेष राशीत शुक्र। ही ग्रहस्थिती तुमच्यासाठी इन्कम, करिअर आणि मेंटल स्टेटस वर मोठा प्रभाव टाकणार आहे। सर्वात महत्वाचा प्रभाव हा 11व्या भावात होत आहे। 11वा भाव म्हणजे इन्कम, जेनियस, नेटवर्क, सोशल करिअर। इथे रवी, मंगळ, शनी आणि नेपच्यून आहेत। हा योग काय सांगतो तर इन्कम येईल, पण रेग्युलर नाही। अचानक फायदा होईल, पण डेली सुद्धा होईल, म्हणजे डिले होईल। मंगळ 6 एप्रिलला मार्गी होतो आहे, म्हणजे अडकलेले पैसे येऊ शकतात। शनी वक्री आहे, म्हणजे आता काय होईल तर म्हणजे जुने देणे घेणे जे आहे ते परत येईल। नेपच्यून इश्यूज देतो, म्हणजे भ्रम निर्माण करतो, म्हणून फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे। सल्ला हा की कोणावरही जास्त विश्वास नका ठेवू किंवा ट्रस्ट नका करू। तुमच्याच राशीत हर्षल आहे, हा ग्रह अचानक बदल देतो। कुठलाही तुम्ही अचानक डिसिजन घ्याल आणि पर्सनॅलिटी मध्ये चेंज होईल। लोकांना तुमचा स्वभाव लवकर कळणार नाही, वेगळा वाटेल। काही लोक करिअर बदलायचा विचार करतील। हा काळ तुमचं आयुष्य म्हणजे आयुष्याला एक टर्निंग पॉइंट होऊ शकतो। दुसऱ्या भावात गुरु आहे, हा खूप शुभ आहे। पैसा वाढेल, सेविंग वाढतील, त्यानंतर फॅमिली सपोर्ट मिळेल, बोलण्यात तुमच्या गोडवा येईल, फायनान्शियल स्टेबिलिटी राहील। आणि चौथ्या भावात केतू आहे, घरात थोडीशी अलिप्तता राहील, घर बदलण्याचा विचार करा, पेस कमी वाटू शकतो। आणखीन सल्ला हा की आई वडिलांची काळजी घ्या, त्यांच्याशी संवाद ठेवा। 9व्या भावात प्लुटो आहे, भाग्यात मोठा बदल घडू शकतो। अचानक लक ओपन होऊ शकतं किंवा बिलीफ सिस्टीम बदलू शकतो। स्पिरिच्युअल ग्रोथ सुद्धा होईल। त्यानंतर 10व्या भावात बुध आणि राहू युती आहे, करिअर साठी खूप मोठा पॉवरफुल योग आहे। सडन ग्रोथ होऊ शकते, त्यानंतर प्रमोशन, ऑनलाईन कामातून फायदा। पण राहू हा कन्फ्युजन देतो, चुकीचे डिसिजन घेतले तर लॉस सुद्धा होऊ शकतो। 12व्या भावात शुक्र आहे, लक्झरी खर्च वाढतील, रिलेशनशिप सिक्रेट राहू शकतं,
आणखीन एन्जॉयमेंट ट्रॅव्हल्स वाढेल. सल्ला हा की ओव्हर थिंकिंग म्हणजे ओव्हर खर्च जो आहे तो टाळा. तर ऋषभवाल्यांनो, हा आठवडा कसा आहे तुमच्यासाठी? पैसा येईल पण इनरेग्युलर येईल. करिअर स्ट्रॉंग आहे, ग्रोथ चांगली होईल. घरमध्ये म्हणजे घरासाठी थोडा तणाव राहील. भाग्य अचानक आहे. हा आठवडा तुम्हाला सरप्राईज देणारा आहे. या आठवड्यात उपाय की शुक्रवारी लक्ष्मी मातेची आराधना करा, त्रिसुक्ताचं पठण करा, ओम श्री महालक्ष्मी नमः असा जप करा, गरिबांना अन्नदान करा. यामुळे आर्थिक स्थिरता येईल. जर तुम्ही वृषभ राशीचे असाल तर कमेंट मध्ये वृषभ राशी असं लिहा आणि अशा सविस्तर राशीसाठी भविष्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.